अरे ज्या डोळ्यांनी हिंदवी स्वराज्य पाहिलं ना, ज्या डोळ्यानं पाहिलं आऊसाहेब, ज्या डोळ्यांनी पाहिलं आबासाहेब, ज्या डोळ्यानं पाहिले माझे मावळे, ते डोळ्याच काढले जाणार होते. तप्त लाल गुंडसळ्या सू सू करत माझ्या संभाजीराजांच्या डोळ्यात घुसल्या गेल्या. अरे ठेच लागावी, पाय रक्त वंबाळ व्हावं, असंख्य वेदना होतात. तप्त लाल गुंडसळ्या डोळ्यात जाताना माझ्या शंभू राजांना किती वेदना झाल्या असतील. पण माझा संभाजी राजा चुकत की वाकत नाहीये. शिक्षेचा दुसरा अंमल सुरू झाला. संभाजी राजांची जीभ छाटली जावी. अरे सांक्षी घेऊन ते हापशी समोर उभे राहिले. ज्या मुखेने जगदंब जगदंबाचा गजर केला, ज्या मुखेने आबासाहेबांना आऊसाहेबांना हात घातली, ती जीभ छाटली जाणार होती. तोंड बंद केलं गेलं, चबडा उघडत नाहीये. अरे कसा उघडेल? सिंहाच्या चबड्यात खालून हात मोजितो दात, ती जात सांगणाऱ्या सरजा संभाजी आहे. चबडा उघडत नाहीये. नाक दाबलं गेलं संभाजीराजांचं आणि 7 दिवशी माझ्या संभाजीराजांची जीभ छाटली गेली. किती किती वेदना माझ्या राजानं सहन करावा. शिक्षेचा तिसरा अंमल सुरू व्हावा. कानांमध्ये तप्त शिसा ओतलं जावं. तडफडले, चरचरले, पण मुखातून माफीचा एक शब्द उमटत नाहीये. आणि दिवस उजाडला. औरंगजेबानं फरमान काढलं, संभाजी राजांची गर्दन मारली जावी. संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आबासाहेब, ते हिंदवी स्वराज्य आहे. आठवलं आबासाहेबांना? आग्र्यावरनं येताना आबासाहेबांना म्हणालो होतो, आबासाहेब आमची फिकीर करू नका आबासाहेब, आम्ही सुखरूप गडावर पोहोचू. पण बाबासाहेब हात मारायला आता जीभ नाही राहिली हो. आणि तुमचा हात हातात